नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहाराविरोधात नांदेड विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं 20 मे रोजी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले। या संदर्भात शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची माहिती देण्यात आली। पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। दोषींवर कठोर कारवाई, एसआयटी मार्फत चौकशी तसंच केंद्रीय यंत्रणांच्या भूमिकेची तपासणी करण्याची मागणी समितीने केली आहे। हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी असल्याचं समितीने स्पष्ट केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी कृती समितीच्या वतीने एक धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। सततची पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांना जो संताप होत आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांचा आक्रोश हा शासन दरबारी लावून धरण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं सर्व विद्यार्थी असोसिएशन आम्ही एकत्रित करून नांदेड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी ही रस्त्यावर उतरणार आहेत आणि शासन दरबारी आपल्या मागण्या मांडणार आहेत। हे दरवेळेसची सततची होणारी पेपरफुटी यांच्यावर आळा बसावा, या संदर्भात शासनाने कठोर कारवाई करावी आणि येणाऱ्या काळात अशी नीट ही पेपरफुटीची किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचे पेपर फुटत असतील, तलाठी परीक्षा फुटतात, या अनेक होणाऱ्या पेपरफुटीवर शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं। या शासनाच्या नाकर्तेपणाच्या विरोधात येणाऱ्या 20 तारखेला विद्यार्थी कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। लोकांना काय आवाहन करणार? आपल्या चॅनल मार्फत मी सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना आवाहन करतो की या आंदोलनात तुम्ही सामील व्हा। हे आंदोलन तुमच्याच प्रश्नासाठी आहे आणि येणाऱ्या काळात हे शासन सुद्धा जागृत व्हावं, यासाठी या आंदोलनाचा आवाज वाढवण्यासाठी आपल्या चॅनल मार्फत आवाहन करतो की या उद्याच्या होणाऱ्या 20 तारखेच्या धरणे आंदोलनात लाखोच्या संख्येने तुम्ही सामील व्हा। ये नीट का जो इंडिया के अंदर इतना बड़ा इशू जो हो रहा है उसके लिए जो है ये आज हमने प्रेस कॉन्फ्रेंस रखे थे। हमने 20 तारीख के दिन विद्यार्थी कृति समिति की तरफ से एक कलेक्टर ऑफिस पर प्रोटेस्ट रखा है जो स्पेशली स्टूडेंट के लिए, वो स्टूडेंट के लिए जो नीट का एग्ज़ाम वर्षों से जो इसकी प्रैक्टिस करते हुए आ रहे हैं, उसके लिए मेहनत कर रहे हैं। पेरेंट्स ने लाखों रुपए उनके ऊपर खर्चा किया है, लेकिन जो है आप देखेंगे कि गवर्नमेंट की एक थोड़ी सी चूक की वजह से जो है वो पेपर लीक हो गया और कई ऐसे स्टूडेंट जो लाखों में है स्टूडेंट, तकरीबन 22,75,000 स्टूडेंट ने जो एग्ज़ाम दिया था, उनके जो है फ्यूचर का जो है सवाल यहाँ पर पैदा हो गया है। तो हम नीट के वो स्टूडेंट और आम जो स्टूडेंट है जो नीट से रिलेटेड नहीं भी है, तो वो तमाम स्टूडेंट को जो है स्टूडेंट कृति समिति की तरफ से जो है हम लोग आह्वान करते हैं कि वो हमारे प्रोटेस्ट के अंदर 20 तारीख के दिन 11 बजे वहाँ पर शामिल होकर जो है स्टूडेंट यूनिटी का जो है वहाँ पर अपना सबूत दें। थैंक यू। महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 विरोधात महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र आक्षेप नोंदवत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केलं। यावेळी विविध देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी हा कायदा देवस्थानांच्या मालमत्ता आणि धार्मिक अधिकारांवर आघात करणारा असल्याचा आरोप केलाय। या अधिनियमातील कलम 18 नुसार न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार मर्यादित होत असल्याने भाविक आणि विश्वस्तांच्या घटनात्मक अधिकारांवर परिणाम होईल असं मत व्यक्त करण्यात आलंय। देवस्थान जमिनींचं संरक्षण करण्यासाठी गुजरातच्या धर्तीवर अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट लागू करावा अशी मागणी देखील करण्यात आली। नमस्कार। महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही सर्व हिंदुत्वनिष्ठ, मंदिर विश्वस्त आणि सर्व हिंदू बांधव भगिनी एकत्र आलेलो आहोत। आम्ही सगळे एकत्र येण्याचं महत्त्वाचं कारण आहे तर तुम्ही बघत असाल, आज आम्ही जे काय महाराष्ट्र मंदिर रक्षण हेच आमचं धर्म कर्तव्य आहे। मंदिराच्या जमिनी ज्या की मंदिराचा मालक कोण आहे तर त्या मंदिराची जी देवता असते तोच मंदिराचा मालक असतो। असं असतानाही ज्या जमिनी आपल्या आधीचे राज्यकर्ते किंवा जे प्रशासन चालवत होते त्यांनी मंदिराच्या संरक्षणासाठी ज्या जमिनी दिल्या होत्या, मंदिरामध्ये नंदादीप लावला जावा, मंदिरामध्ये जे काय अन्नक्षेत्र चालवलं जातं ते चालवलं जावं, यासाठी जो लागणारा पैसा आहे, खर्च आहे, तर तो या जमिनीच्या माध्यमातून वहिवाटदार किंवा पुजारी हे मिळवत होते। असं असतानाही अनेक कायदे या संदर्भात असतानाही महाराष्ट्र सरकार आता हा नवीन कायदा करू पाहत आहे। तेव्हा आमच्या मनामध्ये प्रश्न आहे की हा कायदा नेमका कोणाच्या हितासाठी होत आहे? हे सगळं हिंदूंच्याच बाबतीत का? कारण हा कायद्यासाठी वक्फ बोर्ड त्यांनी विशेषतः वगळलेला आहे। त्यामुळे
हिंदूचे जे मंदिरं आहेत तर यांचं पुढे दिवाबत्ती आणि हा सगळं कसं होणार तर हा भविष्यासाठी खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही सर्व मंदिर विश्वस्त यामध्ये आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत. त्यांना आम्ही सांगत आहोत की आमचं हे म्हणणं आहे तर हे माननीय राज्यपाल, माननीय महसूल मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री जे महाराष्ट्र शासनाचे आहेत, मुंबई इथे असतात, त्यांच्यापर्यंत आमचं हे निवेदन पोहोचवावं यासाठी आम्ही आज त्यांच्याकडे हे निवेदन द्यायला जात आहोत. आमच्या अनेक मागण्या आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या मागण्या म्हणजे हा येणारा जो प्रस्तावित कायदा आहे हा कायदा रद्द व्हावा. त्याचप्रमाणे 7/12वर अशी नोंद व्हावी की ही जी जमीन आहे ही अस्थानांतरणीय असावी. ही जमिनीचा मालक जो आहे तर तो फक्त त्या मंदिराचे जे देवता आहेत तर ते देवताच असावे आणि मंदिराचं भविष्य सुरक्षित राहावं. त्याचप्रमाणे अँटी लँड ग्रॅबिंग जो कायदा आहे हा त्वरित लागू करावा आणि त्या अंतर्गत जे कोणी भ्रष्टाचार केलेला आहे तर त्यांना 14 वर्षाचा सक्षम कारावास व्हावा. अशा अनेक मागण्यांसाठी आम्ही हे निवेदन देत आहोत. तर हे निवेदन पोहोचवण्यात येण्यासाठी लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी आम्ही सर्व मंदिर विश्वस्त पुजारी यांच्या वतीने हे सगळं करत आहोत. कारण जी खूप मोठ्या प्रमाणात जमीन आहे तर ही वाचावी हा आमचा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि मंदिराचं भविष्य सुरक्षित राहावं. धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय. महाराष्ट्र सरकारने देवस्थानच्या इनामी जमीन या वहिवाटदारांना देण्याचा जो कायदा आणलेला आहे तो कायदा महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदू जनजागृती समिती व छत्रपती शिवराय प्रतिष्ठान यांच्या वतीने आम्ही हा कायदा त्वरित सरकारने रद्द करावा यासाठी या ठिकाणी निवेदन देत आहोत, आंदोलन करत आहोत. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि तत्कालिक जे काही शासनकर्ते होते यांनी देवस्थानची पूजा अर्चा, देवस्थानचं व्यवस्थापन, देवस्थानच्या ठिकाणी अन्नछत्र, गोशाळा, गुरुकुल या सगळी व्यवस्था चालावी यासाठी आतापर्यंत अनेक शासनकर्त्यांनी या जमिनी या देवस्थानला दिलेल्या आहे आणि त्या जमिनी आता वहिवाटदारांना देण्याचा जो घाट राज्य सरकारने घातलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. म्हणून आमची या ठिकाणी सरकारकडे मागणी आहे की या ठिकाणी हा कायदा त्वरित रद्द करावा. कारण हिंदूंच्याच मंदिरांच्या ठिकाणी, हिंदूंच्याच देवस्थानच्या ठिकाणी असे कायदे केले जातात आणि हिंदूंच्याच या ठिकाणी मुळावरती हे कायदे उठतात. अन्य कुठल्याही धर्मियांच्या वक्फ बोर्ड असेल, चर्चच्या जमिनी असतील, या बाबतीत कुठलंही सरकार, कुठलंही शासन कुठलाही अध्यादेश काढत नाही, GR काढत नाही, कुठलेही कायदे करत नाही. मात्र हिंदूंच्याच मुळावर हे कायदे केले जातात. याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हा कायदा त्वरित रद्द व्हावा अशी आमची सर्वांची मागणी आहे. धन्यवाद. जय शिवराय. एक मिनिट. रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, इनामी कायदा रद्द करा, पुन्हा एक घ्यायची का? रद्द करा, इनामी कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा. फुलंब्री आळंद राज्य रस्त्यालगत फरशी फाटा परिसरात गांजा विक्रीसाठी साठा केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत एका आरोपीला अटक केली. या कारवाईत सुमारे 1 किलो 34 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय. याची अंदाजे किंमत 28,850 रुपये इतकी आहे. मनोज पापालाल जयस्वाल असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्या विरोधात वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला न्यायालयानं 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. फुलंब्री तालुक्यातील आळंद आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित समस्येवर अखेर तोडगा निघालाय. छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील डिव्हायडरमुळे शेतात जाण्यास अडचणी निर्माण होत असल्यानं ग्रामस्थांनी सरकारी मार्ग खुला करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर तहसीलदार खरडावकर यांनी दखल घेत मोजणी विभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाला 33 फूट रुंदीचा सरकारी मार्ग निश्चित करून अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले आहेत. मार्ग खुला झाल्यास शेतकऱ्यांना तसंच ग्रामस्थांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळणार असून गावात समाधानाचं वातावरण आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राधेश्याम हिवाळे यांनी. आकाजी नामदेव तायडे, राहणार आळंद.
येथील रहिवासी तर असून हे जो रस्ता आहे मागील अनेक दिवसापासून हा रस्ता गावचा रस्ता होता, हा बंद पडलेला आहे. हा. आज याचं काम चालू झालं, कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं ना, चांगलं वाटतं. आम्हाला आमची जी गैरसोय होती हं. ती आता चांगली व्यवस्था होईल आमच्यासाठी, कारण आम्हाला रस्ताच नव्हता. काय गैरसोय होतो तुमची नेमकी? गैरसोय म्हणजे यायला रस्ता नाही. आता हा जो रस्ता बनवला शाळेवाल्यानं ते आम्हाला येऊ देतो म्हणून ठीक आहे माणुसकीनं, नसता आम्हाला खालून यावं लागलं असतं. तर खालून नाला आहे, नुसता नाला आहे सध्या. हं. त्या नाल्यामध्ये जो जुना रस्ता होता हं. तो रस्ता, त्याचं काम जर आता झालं तर चांगली आनंदाची गोष्ट आहे. तर त्याचं काम चालू आहे, आता मोजणी चालू आहे. मोजणी चालू आहे, चांगली गोष्ट आहे ना. मोजणी तर करा. कोणाचा काही त्याला विरोध वगैरे काही? विरोध काय, कोणाचा, आमचा कोणाचा विरोध नाहीये. शेतकऱ्यांचा इथं कोणाचा विरोध नाही. आमचा गट नंबर 447-46 मध्ये कोणाचा विरोध नाही. काय सांगणार? आज आळंद येथील जुना रस्ता होता, तो आता बंद होता अनेक दिवसापासून आणि आज चालू होतोय. तर आपल्याला काय वाटतं? आपण शेतकरी आहे या ठिकाणचे, आपले काय काय अडचणी सर्वप्रथम आहेत? आम्ही अर्ज वगैरे तहसीलपासून तलाठी ऑफिसपासून तहसीलदारपर्यंत आम्ही अर्ज केला होता. आज नायब तहसीलदार मंडळाधिकारी आमचे गावचे तलाठी साहेब, काकडे साहेब यांच्या सर्वांच्या सहमतीने आज जेवढा रस्ता आमचा चालू होता त्याचं मार्किंग मीटर टाकून आज रोजी आम्ही रस्ता चालू करून घेतला. आणि राहिलेला उर्वरित रस्ता बंद जो होता तो आज त्यांना साहेबांनी सांगितलंय की नोटीस काढून त्यांचं काहीतरी 2-5 दिवसात प्रश्न मार्गी लावू म्हणून. साहेबांनी जो आम्हाला वेळ दिला, अनमूल्य वेळ दिला, त्याचे आम्ही आभार मानतो सर्व शेतकरी वर्ग. याच्या अगोदर रस्ता बंद होता, शेतकऱ्याला काय काय अडचणी निर्माण होत होत्या? अडचणी म्हणजे शाळेचा प्रश्न होता, हॉस्पिटलचा प्रश्न होता, सुखदुःखात रस्ते पाहिजे, रस्ते नसले तर आमच्या प्रॉपर्टी आहे एवढं पडून पडते, अजून आमचे वावर नांगरलेले नाही साहेब रस्त्यामुळं. रस्ता हा आवश्यक होता, आवश्यक पाहिजे, त्यासाठी आता पुढची प्रोसेस चालू आहे. आता रस्ता बनला, आता कसं वाटतं तुम्हाला? आता व्यवस्थित कसं वाटतंय, काम सुरू आता दळणवळण व्यवस्थित होईल आमचं. आणि जो बंद आहे तो आता तुमचे सर्व प्रशासकीय लोक ते चालू करतील. आता काय नाव आपलं? उमेश उत्तमराव तायडे, राहणार आळंद, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मध्ये बऱ्याच दिवसापासून जुना रस्ता हा बंद पडलेला होता आणि शासनाने त्या रस्ता चालू करण्यासाठी आज भरपूर काही प्रक्रिया चालू केलेल्या आहे. आता एक शेतकऱ्याची आपण हा रस्ता चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कसं उत्साहाचं वातावरण आहे का नाराजीचं वातावरण आहे, यांना आपण आज विचारूया. हा जुना रस्ता म्हटलं आळंद रस्ता बंद पडलेला होता, पण आज तलाठी आप्पा, मंडळ अधिकारी सगळ्या लोकांनी सहकार्य करून सनी रस्ता चालू केला, तर फार आनंदाची गोष्ट लागली शेतकऱ्यांना. अच्छा, म्हणजे हा रस्ता चालू झाल्यामुळे तुमच्या आनंद झाला. आनंदाचा उत्सव आहे. आनंद आणि हा चालू झाला पाहिजे, रोड चालू व्हायलाच पाहिजेत. आमचे मुलं बाळे शाळेमध्ये इथे येतात, तिथे शाळा आहे. हो हो हो, तिथे शाळा असल्यामुळे तुमची हा. इच्छा आहे की हा जुना बंद पडलेला काही वर्षापासून काही वर्षापासून बंद चालू पडलेला. झाला पाहिजे, हो. त्यामुळे तुमच्या मनामध्ये एक आनंदाचा उत्सव झाला. अच्छा. न्यूज मराठीसाठी राधेश्याम हिवाळे, फुलंब्री. कन्नड तालुक्यातील शाहू टाकळी इथं रविवारी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या पक्षाचे पहिले ग्रामपंचायत सदस्य म्हणून टाकळी ग्रामपंचायतीच्या पदी निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ त्यांच्या वतीनं प्रमुख उपस्थितीत करण्यात आलाय. या प्रसंगी त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं देखील पूजन केलं. प्रसंगी गावातून रॅली काढून नागरिकांना जनजागृती देखील करण्यात आली. या देशाची मालक जनताच आहे असं देखील ते बोलले. त्यामुळे प्रशासनाला प्रश्न विचारा, नेत्यांना प्रश्न विचारा, योग्य व्यक्तीला निवडून द्या, गावातील तरुणांनी गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्या असं मत त्यांनी व्यक्त केलंय. या प्रसंगी पक्षात प्रवेश केलेल्या ग्रामस्थांचा कार्यकर्त्यांचा त्यांनी सत्कार केलाय, सन्मान केलाय. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव यांची निर्भय महाराष्ट्र पार्टी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाकळी बुद्रुकमध्ये आलेलो आहोत. काय सांगाल आज कशासाठी, काय आणि वाढत्या महागाईबद्दल आपण काय सांगाल? निर्भय महाराष्ट्र पार्टी ही अवघी 34 महिन्याची पार्टी आहे, जी राष्ट्रीय स्तरावर नोंदणीकृत अशी सामान्य लोकांनी बनवलेली पार्टी आहे. काळ्या टोप्या निषेधाच्या डोक्यावर घालून भारतभर भ्रमण करतोय, जनजागृती करतोय. तर आज पहिला आम्हाला आनंदाचा धक्का भरत जाधवांनी टाकळी बुद्रुक या गावातनं वार्ड क्रमांक 3 मधून कन्नड तालुक्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आम्हाला ही गोड वार्ता दिलेली आहे. त्यानिमित्ताने त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या बाहुबलामध्ये 12 तींचं बळ यावं, त्यांचा उत्साह वाढावा म्हणून इथे पोहोचलेलो होतो. खूप सुंदर कार्यक्रम झाला. 16 महिन्याची कारकीर्द असणार आहे त्यांची. त्या 16 महिन्यामध्ये त्यांनी वार्ड क्रमांक 3 बरोबर पूर्ण गावाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा.
त्याचबरोबरीने तालुका स्तरावरची गावातल्या माणसांची कामं ही बिना लाचेची कशी पूर्ण होऊ शकतील याच्यासाठी लक्ष द्यावं. आज युद्धाच्या सावटामुळे आखाती देशातनं पेट्रोलजन्य पदार्थ येत नाही आहेत, कच्चा तेल येत नाही आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला स्वतःलाही डिझेल मिळायला खूप त्रास झाला. 3 रुपये लिटरला भाव वाढलेले आहेत. पण हे सगळं का होतं आहे तर आम्ही झोपा काढतो आहे म्हणून होतं आहे. कारण सत्तेला सत्ताधारी सत्ताधीश मिळाला तर त्या सत्तेचं माझं काही घेणं देणंच नाही. या आविर्भावात आम्ही गावातसुद्धा जगतो, तालुक्यालाही जगतो, जिल्ह्यालाही जगतो, राज्यालाही जगतो आणि देशालाही जगतो. तर माझं हे म्हणणं राहील, वाढती महागाई हा काय आज सुरू झालेला रोग नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून वाढत्या महागाईचा आपण सामना करतो आहे, त्याच्यामध्ये होरपळतो आहे. पण त्याचा विरोध, निकराचा विरोध, कडाडून विरोध करण्याचं सामर्थ्य आमच्या मनगटात राहिलेलं नाही हे दुःख व्यक्त करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना विनम्र आवाहन करतो, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना पगारात भागवा, पगारात भागवा, पगारात भागवा. या सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांना नालायकी बंद करा. मतदान विकत घेण्याची फुशारकी मारू नका. तुमच्या छात्या एवढ्या फुगवू नका की त्या फुटून जातील. आणि इतका नालायकपणाने इतका माज करू नका की ही लोकशाही धोक्यात येईल. आणि ही धोक्यात आलेली जी लोकशाही त्याच्यामुळे ही वाढलेली महागाई आहे. आणि त्या महागाईमध्ये सामान्य माणूस होरपळतोय, तो भ्रमिष्ट होतोय, तो मानसिकदृष्ट्या खचतोय. याच्याकडे लक्ष द्या. आणि प्रत्येकच गोष्ट आपल्याच पद्धतीनं रेटून नेण्याचा सत्ताधाऱ्यांचा जो काही मदमस्तपणा चालू आहे, मस्तवालपणा चालू आहे, याला नियंत्रणात आणण्यासाठी तुम्हाला जागं व्हावं लागेल. आज गावोगावी अविवाहित तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. मी बरोबर बोलतोय का? त्यांना मुली देणार कोण? मुलगी केव्हा मिळेल? त्यांना नोकरी मिळाली तर. त्यांना चांगली सुरक्षित नोकरी देणार कोण? त्या चांगल्या सुरक्षित नोकरीतनंच तो ह्या महागाईवर मात करू शकेल. पण ना पंतप्रधान ऐकायला तयार आहे. देवाभाऊ, ओ देवाभाऊ, आमच्या ग्रामीण भागातल्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम द्या, तर तो ह्या महागाईच्या राक्षसावर मात करू शकेल. त्या महागाईच्या राक्षसाला या गावामध्ये तो गाडू शकेल. अन्यथा तो महागाईचा राक्षसच आमच्या या बेरोजगार ग्रामीण युवकांना अख्खा गिळून जाईल. तर त्यांचं लग्नाचं ते स्वप्नच राहून जाईल. तर देवाभाऊंनी याच्यावर उघडा डोळे बघा नीट. देवाभाऊ, सगळीकडे होरपळ सुरू आहे, सगळीकडे होरपळ सुरू आहे. राहाता तालुक्यातील लोणी परिसरात चेन्नई एक्सप्रेस हायवे प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनीला अपेक्षित मोबदला मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. 2018 मधील मूल्यांकनानुसार एकरी 28 लाख रुपये दर ठरवण्यात आला असला तरी फळबागा आणि झाडांचं योग्य मूल्यांकन न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. समृद्धी महामार्गाच्या तुलनेत कमी भरपाई दिली जात असल्यानं अन्याय होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. प्रशासनानं या प्रकरणाची दखल घेऊन न्याय मोबदला द्यावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रावसाहेब वरपे यांनी. शेतकऱ्यासाठी तुम्ही न्यायाचा लढा उभे करणार, शेतकऱ्याकरता काय न्याय देणार तुम्ही? काय सल्लागार आहोत तुम्ही? जे आता जो मोबदला मिळणार आहे तो प्रथम शेतकऱ्याने हक्कशून उचलायचा. किती मोबदला मिळणार आहे? जो काही नोटीसमध्ये नमूद केला तो मोबदला उचलायचा. त्यानंतर जे त्या पंचायत ज्या गोष्टी नमूद नाही त्या लवादापुढे मांडायच्या आणि जी अधिकची भरपाई आहे ती शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही लवादाकडे यांची बाजू मांडणार. शाश्वत आहे का मिळा म्हणून शेतकऱ्याला? 100% मोबदला मिळणार का? हो, 100%. त्यांनी नाही करू, आता पैसे दिले पहिले आणि नंतर मोबदला म्हणजे पैसे दिले, असं होऊ शकतं का? तरतूद लावा त्यासाठी नेमला जातो का जे पैसे कोणाचे कमी आले असतील किंवा ज्या काही पंचायतीच्या गोष्टी नमूद नाही, समजा एखाद्याचं पाईपलाईन ती जमिनीच्या खाली असते, ती पंचायत आलेली नाही तर त्या जमिनीचे पाईपलाईनचं नुकसान झाले ते मिळण्यासाठी लवादाकडे आपल्याला तक्रार करावं लागेल. समजा ते बनसी राहते आहे यांचे गाळे त्या गाळ्याच्या समोर फेसोफेस गेले किंवा अर्धे तुटले, त्यांनी भरपाईमध्ये धरलेली नाही आहे. ही सगळी बाजू सक्षमपणे लवादापुढे मांडल्यानंतर जी काही नुकसान भरपाई ठरेल ती शेतकऱ्याला निश्चितच जास्त असणार आहे. बहुसम झाडाचे पण ते लाईफ काढत नाही. आंबे असेल, चिंच असन किंवा नारळ असन, वेर असन, बोर असन किंवा पुराणे झाडं असतील आंब्याचे, त्यांचे लाईफ काढत नाही. 200-300 रुपये झाड म्हणतात असं एकंदरीत मिळतं ऐकायला. म्हणजे शेतकऱ्यापुढे हा मोठा एक प्रश्नच आहे ना. त्याच्यावर काय बाजू लवादासमोर मांडायची, त्याचं आयुष्य किती, लाईफ आयुष्य किती, त्याच्यापासून पुढे उत्पन्न किती मिळणार होतं शेतकऱ्याला, ह्या सगळ्या बाजू मांडण्यासाठीच लवादाकडे जायचं आहे. असं एकंदरीत शेतकरी साधारण किती येतं? आमची गटाची पूर्ण फाळणी करून द्यावी कोणी? शासनाने. बरं, अजून काय समस्या तुमच्या? नाही, आता कोर्ट मॅटरमध्ये पण आहे आमचे एक गट आहे आमचा 3-7 गट. त्याच्यामध्ये पण 2014 पासून आम्ही न्याय मागतो.
त्यामध्ये पण गटफाळणी आमची झालेली नाही अजून. ते क्षेत्र पण जवळ राहिले त्याच्यात जवळ 25-30 शेतकरी आहे. आता ते वाटण्या कशा करावं आम्ही असा विषय. किती क्षेत्र एकंदरीत? ते क्षेत्र आहे 7 एकर क्षेत्र आहे. त्यामधलं 3 एकर क्षेत्र जाते आता. तुमच्या शेजारच्या गटातलं क्षेत्र जातं आणि ॲक्च्युली आमच्या नावावर क्षेत्र आहे ते. अच्छा. शासन ते पण ग्राउंड लेवल येऊन त्याचं क्लिअर केलं पाहिजे असं. बाळासाहेब सकाराम मगर, चंद्रपूर. हां, हे समृद्धी हैदराबाद रस्त्याचं काय आहे ते? सुरत हैदराबाद चाललाय पण ते हा. मूल्यांकन लय कमी काढलेलं आहे. किती काढे? काही 30 लाख रुपये एकर म्हणतात. कोणी 28 म्हणतं, कोणी 30 म्हणतं. 30 लाखाच्या मध्ये असं म्हणतात. हां. पण आम्हाला पाहिजे कमी समृद्धीच्या मार्गाचा. किती? समृद्धीला दिले तसे. किती दिले तिला? काय 80 लाख काय दिले ते दिले. काय दिले का नाही तुम्हाला कसं काय म्हणता तुम्ही? म्हणते म्हणजे ते लोक म्हणते आम्हाला दिले 80 लाखानं. मग हा, हा, हा. असं आम्हाला त्या भाव द्यावा भाऊ. तुमचं किती क्षेत्र जातं? आमचं जातं जवळ 45 गुंठे. 45 गुंठे. म्हणजे तुम्हाला शासनाचा जो बाजार आहे तो मान्यच नाही म्हणायचं आहे की नाही? जाती म्हणजे तुमच्यावर शेतकरी अन्याय होतो याचा अर्थ असा होतो. केलाच ना. कळलंच ना.